तिसरं घाटे होतं. एवढंच मी या निमित्ताने बोलू. सर्वप्रथम आपलं नाव काय आहे आणि कशा संदर्भामध्ये आज तुम्ही बोलताय? संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जय शांत रे. बटे बटे सावधान. बटे बटे सावधान. नवीन संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. सध्या झालेल्या 12 ऑगस्टला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही या शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आहे. आज 15 ऑगस्ट आम्ही श्री शिवाजीराव भोळे साहेब यांचा वाढदिवस 12 ऑगस्ट रोजी आम्ही साजरा केला आहे. पण 15 ऑगस्ट या दिवशी आम्ही सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप नवीन संघटनेच्या वतीने केले आहे. लोकांच्या हातगावीतील जनतेच्या वतीने आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भोळे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढोळे साहेब या गावचे भूमिपुत्र, त्यानिमित्ताने त्यांचा 12 ऑगस्ट रोजी वाढदिवस झालेला आहे. पण आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण वाटप म्हणजे साहित्य वाटप केलेलं आहे आणि त्यांना सर्व गावकऱ्याच्या वतीने, आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने, शालेय समितीच्या अध्यक्षाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. भारतीय दिनांक 15 ऑगस्ट 2024 या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी, एचएम, माननीय पोलीस पाटील यांना सर्वांच्या इच्छेप्रमाणे आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. तसेच गेला विचारा जाता जाता म्हणून माननीय या गावचे सुपुत्र, महाराध्यक्ष व इथून होणारे पण अध्यक्ष भोळेसाहेब यांच्या एकलव्या संघटनेने तर्फे व वार्ताहर व पोलीस पाटील व सरपंच, उपसरपंच आणि माननीय एचएम साहेब यांच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे एकलव्याच्या संघटनेने जे काही मुलांना स्वागतासाठी आणि फळफळावरसाठी आणि या जे प्रसाद दिला आणि याच्याबद्दल आम्ही माननीय सदस्य आणि यांच्या सर्व गावातर्फे आम्ही यांच्या शुभ इच्छा कोटी कोटी प्रणाम देतो. प्रथमतः भारत मातेला माझा कोटी कोटी. शिवाजी ढवळे यांच्या 11 ऑगस्ट रोजी 12 ऑगस्ट वाढदिवस साजरा केला आणि त्यांच्या आयुष्याला माझ्या मते अखंड आयुष्य वाढो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे शालेय साहित्य वाटप करण्यात आलं त्याच्याबद्दल त्यांचे बी फार आभारी आहे आणि गावकऱ्याचा पण आभारी आहे. सर्व शेतकरी वर्ग आणि गुरुजी वर्ग यांचा पण सांगा. धन्यवाद. धन्यवाद. स्वराज्य टीव्हीसाठी राम राठोड, परतूर.